या सगळ्या आयएस अधिकाऱ्यांचा हा त्यांचा तो अजेंडा आहे. मी म्हटलं महाराष्ट्र हे का कशासाठी करायचा प्रयत्न करतोय जे बाकीची कुठचीही राज्य करायचा प्रयत्न देखील करत नाहीयेत. काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि ते त्याच गोष्टी बोलत होते. परंतु आम्ही त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली. माझी तीच भूमिका आहे. या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल, आहे, राहणार. हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही जे शिक्षण तज्ज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत. माझं पत्र त्यांना जाणार आहे. सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत. सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते. आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल. सरकारला ही गोष्ट कळावी. रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून, आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे. बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे. त्यांच्याशीही मी बोलणार आहे. आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं. कारण हा जो कट आहे याला कटच म्हणेन मी. महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. इथे कोणताही झेंडा नसेल. फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं, सांगावं. आज मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला. सर्वजण विरोध दर्शवत आहेत. आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत. इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचंय. म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात. मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची लढाई आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्वाची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन. 6 तारखेला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल. बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल. त्यांची देखील भूमिका स्पष्ट आहे की या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे. आपण सर्व पक्षांना, सर्व मराठी जणांना आवाहन करतो. स्वाभाविक त्यांचाही पक्ष आहे. तुम्ही त्याबद्दल काय सांगा? त्यांनाही आवाहन करा का? कारण एकच महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार. तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या. कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे तुम्हाला वाक्य 6 तारखेला कळेल. मला असं वाटतं आम्ही बोलू ना, त्या विषयावरती बोलू. रविवार एवढ्यासाठी आहे सगळ्यांना येणं सोपं जातं आणि सरकारला महाराष्ट्राची ताकदही दिसायला सोपी जाते. मी सहज काही 6 तारीख अशीच काही गंमत म्हणून निवडली नाहीये. रविवार आहे, शाळा बंद असतात, विद्यार्थ्यांना यायला शक्य होतं, पालकांना यायला शक्य होतं, इतर सगळ्यांनाच येणं शक्य होतं आणि म्हणून तो रविवार निवडलेला आहे. मला असं वाटतं आपण तेच बोलतोय. स्वरूप काय असणार आहे? कारण यापूर्वी तुम्ही आझाद मैदानपर्यंत एक मोर्चा पायी काढलेला होता. गिरगावपासून आपण कसा हा मोर्चा निघणार आहे? कुठे जाणार आहे? मंत्रालयाचं आझाद मैदान. आझाद मैदान. तुम्ही एक वाक्य आता बोललात की
जे येणार आहे तेही मला बघायचे आणि जे येणार नाहीयेत त्यांनाही मला बघायचे. याचा थोडासा तुम्ही कोणाला इशारा देऊ पाहताय, काय सांगण्याचं तात्पर्य आहे? नाही, अनेक लोक ज्यावेळेला इतर तुमच्या माध्यमातून मराठी या विषयावरती बोलत असतात, कळलं का, पण ऐन मोक्याच्या वेळेला येत नाहीत, अशी लोक मला बघायची आहेत ना. मग त्याच्यामध्ये अनेक कलावंत पण असतील. सर, कलावंतांचा मुद्दा आहे म्हणून माध्यमातील, सोशल माध्यमातील किंवा जनमानसामध्ये काही कलाकार व्यक्त होतात, काही साहित्यिक व्यक्त होतात, पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात या सगळ्या मुद्द्यावरती कलाकार साहित्यिक व्यक्त व्हायला होतील, मला असं वाटतं माझं बोलणं झाल्यावरती होतील. तर त्या दिवशी आषाढी एकादशी पण आहे, काही विशेष विठ्ठलाला साकडं घालू, सरकारला सुबुद्धी देऊ.